मॉर्निंग फ्रेंड्स. काल आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि त्यातले काही 2-3 टॉपिक आपण शिकलेलो आहे. आज मी सुरुवातीला त्याची थोडी रिव्हिजन घेणार आहे, त्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघणार आहे. ठीक आहे. तर कालचा आपला पहिला टॉपिक होता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. तर ज्या इक्वेशनची डिग्री असते 2 त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा होता पहिला टॉपिक. दुसरा होता स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर स्टँडर्ड फॉर्म होता ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा होता स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यात a b c बिलॉंग्स टू रियल नंबर, a इज नॉट इक्वल टू 0. हा होता आपला टॉपिक नंबर 2 स्टँडर्ड फॉर्म. थर्ड टॉपिक होता रूट्स किंवा सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. तर रूट म्हणजे काय, व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की ज्यामुळे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल त्याला म्हणतात रूट्स ऑर सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर रूट म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल satisfies given quadratic equation is called as solution. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 सुरू करूयात. डिटरमाइन whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. तुम्हाला फक्त चेक करायचे की दिलेल्या x चे व्हॅल्यू या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत का नाहीये. काल जसं आपण बघितलं तर रूट म्हणजे काय रे, जर x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणतात रूट ऑफ द इक्वेशन. x इक्वल टू -1 जर इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल त्याला म्हणतात रूट ऑफ द इक्वेशन. सुरुवात करूया. मग पहिले मी इक्वेशन लिहून घेणार आहे. x² प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. आता मी x ची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे. वेन x इक्वल टू 1 बघूया LHS इक्वल टू RHS येतंय का. इथे लिहितो मी LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करणार आहे तर LHS ची व्हॅल्यू काढूया. चला x ची व्हॅल्यू 1 पुट करा. 1² प्लस 4 into 1 minus 5. So 1² 1, 4 into 1 4 minus 5. So 1 plus 4 5, 5 minus 5 0. LHS ची व्हॅल्यू 0 आली आहे आणि RHS सुद्धा 0 आहे. म्हणजे लिहूया आपण RHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर LHS इक्वल टू RHS येतंय म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. देअरफॉर x इक्वल टू 1 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. x इक्वल टू 1 काय आहे, सोल्युशन. आता x इक्वल टू -1 साठी आपल्याला चेक करायचंय. ठीक आहे. इथे लिहू आपण वेन x इज इक्वल टू -1. बघूया LHS RHS चे व्हॅल्यू काय आहेत. LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करा. -1² प्लस 4 into -1, 4 into -1 minus 5. So -1² 1, 4 into -1 minus 4 minus 5. So 1 minus 4 minus 3 पुढे -5 -3 -5 that is -8. आता LHS ची व्हॅल्यू आली -8 पण RHS दिलाय तुम्हाला 0. मग ते लिहावं लागेल which is not equal to 0, that is not equal to RHS of equation first. म्हणजे LHS of equation first is not equal to RHS of equation first. दोघी साइड इक्वल येत नाहीये याचा अर्थ इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. Therefore x equal to -1 is not solution of given equation. -1 याचं सोल्युशन नाहीये. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 करूया. पहिले मी इक्वेशन लिहून घेणार आहे.
सो गिवन इक्वेशन आहे 2m² मायनस 5m इज इक्वल टू 0. याला म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट. आता फर्स्ट व्हॅल्यू m इक्वल टू 2 याला चेक करायचं आहे आपल्याला. तर आपण असं लिहूया वेन m इज इक्वल टू 2. जर LHS इक्वल टू RHS येत असेल तर m इक्वल टू 2 इज द सोल्युशन. बघूया LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट म्हणजे m ची व्हॅल्यू 2 टाकलेली असताना इक्वेशन फर्स्ट LHS काय येणार. सो 2 m ची व्हॅल्यू 2 पुट करा. 2² मायनस 5 मल्टीप्लाय बाय 2. सो 2 मल्टीप्लाय 2² है 4. 5 into 2 10. 2 multiplied by 4 8 minus 10 that is minus 2. आता LHS है -2 आणि RHS है 0. दोघे इक्वल नाहीये म्हणजे ते लिहूया नॉट इक्वल टू 0. Therefore LHS of equation first is not equal to RHS of equation first. दोघी व्हॅल्यू इक्वल येत नाही LHS आणि RHS चा, त्यामुळे m equal to 2 हे सोल्युशन राहणार नाही. Therefore m equal to 2 is not solution of given equation. आता आपल्याला सेकंड व्हॅल्यू चेक करायची. सेकंड व्हॅल्यू आहे 5/2 म्हणजे ते लिहूया आपण when m equal to 5/2. बघूया LHS ची व्हॅल्यू काय आहे. LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट इज इक्वल टू सो 2 मल्टीप्लाय बाय m². m म्हणजे 5/2 पुट करायचं तुम्हाला. m² मायनस 5 मल्टीप्लाय 5/2. ठीक है, कैलकुलेशन करो. 2 मल्टीप्लाय 5² 25 2² 4. 5 into 5 25/2. तर या ठिकाणी आपण 2 ने भाग देऊ शकतो. बे एक बे, बे दुने 4. सो 25/2 मायनस 25/2 दॅट इज 0. एक पॉझिटिव्ह टर्म एक निगेटिव्ह टर्म कॅन्सल होणार आहे. मग LHS ची व्हॅल्यू 0 आली आहे. RHS पण दिली तुम्हाला 0. मग इथे लिहूया इक्वल टू RHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. म्हणजे LHS इक्वल टू RHS येणार आहे. याचा अर्थ इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. म्हणून m इक्वल टू 5/2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. Therefore m इक्वल टू 5/2 इज सोल्युशन ऑफ द इक्वेशन. गिवन इक्वेशन. तुम्ही सोल्युशनच्या ऐवजी रूट असा शब्द वापरला तरी चालेल. व्यवस्थित एक्झाम्पल बघा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 बघूया. फाइंड k if x equal to 3 is a root of equation kx² minus 10x plus 3 is equal to 0. आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पण हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं त्यांनी. x equal to 3 is the root of the equation. रूट असणे म्हणजे काय, तर इक्वेशन सॅटिस्फाय होणे. x इक्वल टू 3 जर रूट आहे याचा अर्थ x ची व्हॅल्यू आपण 3 जर इक्वेशन मध्ये पुट केली तर इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजेच LHS इक्वल टू RHS भेटणार आहे. तर या स्टेटमेंटचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. सुरुवातीला मी इक्वेशन लिहिणार आहे. दिलेलं इक्वेशन आहे k x² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. याला इक्वेशन आपण 1 म्हणू शकतो. आता आपल्याला असं लिहायचंय सिन्स x equal to 3 is root of the equation kx² minus 10x plus 3 is equal to 0. Therefore x equal to 3 the root असेल. Therefore x equal to 3 satisfies the equation. Therefore x equal to 3 satisfies the equation kx² minus 10x plus 3 is equal to 0. इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे म्हणजे आपण x ची व्हॅल्यू इथे पुट करू शकतो. Therefore put x equal to 3 in equation first. We get बघूया काय भेटणार आहे आपल्याला.
k मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे 3 स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाय एक्स, एक्स म्हणजे 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. सो 3 स्क्वेअर 9, इथे k मायनस 10 मल्टिप्लाय बाय 3 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपण नंबर्सला राईट साइडला घेऊन जाऊ. सो इकडे लेफ्ट साइडला 9k इज इक्वल टू मायनस 30 होणार आहे प्लस 30, पॉझिटिव्ह 3 होणार आहे निगेटिव्ह 3. सो 9k इज इक्वल टू 30 मायनस 3 27. 9 हा k ला मल्टिप्लाय इकडे त्यांना येईल तो डिवाइड. ठीक आहे. सो k इक्वल टू 27 डिवाइड बाय 9. सो 9 3 आर 27. तर k ची व्हॅल्यू आहे 3. इथे एक की पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. x इक्वल टू 3 इज रूट ऑफ द इक्वेशन, म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्ही 3 इक्वेशन मध्ये डायरेक्ट पुट करू शकता. ठीक आहे. रूट नसेल तर आपण व्हॅल्यू पुट करू शकत नाही. बघा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि वही मध्ये नोट डाऊन करून घ्या सगळं. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 पाहूया. वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन 5m square plus 2m plus k is equal to 0 is minus 7 upon 5. Complete the following activity to find the value of k. एक ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. बघा आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर याचे दोन रूट्स असतील. त्या दोन रूट पैकी एक रूट आहे -7/5, याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर -7/5 जर याचा रूट असेल, याचा अर्थ -7/5 हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे आपण m ची व्हॅल्यू -7/5 पुट करू शकतो. चला बघूया पहिलं स्टेटमेंट काय. डॅश डॅश इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय दिलंय तुम्हाला -7/5. तिथे पुट करू -7/5. Therefore put m equal to dash dash in the equation. तर m ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो, तर -7/5 हा रूट आहे. मग m ची व्हॅल्यू पुट करणार -7/5. बघू -7/5 पुट करायचं आपल्याला. चला पुट करू. याच्यात 5 into -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर -7/5. इथे स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर दिलेला नाहीये, स्क्वेअर करून घेऊ. ठीक आहे. प्लस 2 into m, m म्हणजे -7/5 प्लस k इक्वल टू 0. सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं, तिकडे बघा सिम्प्लिफिकेशन दाखवतोय तुम्हाला. 5 into -7 चा स्क्वेअर आहे 49 आणि 5 स्क्वेअर आहे 25. तर सिम्प्लिफिकेशन केल्यावर 5 5 जा 25. तुम्हाला भेटणार आहे 49/5 प्लस 2 into -7 -14/5. दोघेची ऍडिशन करणार आहे मी इथे. 49/5 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 14/5. सो बेस सेम आहे. 49 - 14 9 - 4 5 4 - 1 3. That is 5 7 जा 35. सो 7 प्लस k इक्वल टू 0. k ची व्हॅल्यू असेल मग पॉझिटिव्ह 7, इकडे होणार आहे निगेटिव्ह 7. एक एक स्टेप तुम्हाला व्यवस्थित बघायची. सुरुवातीपासून सांगतो. -7/5 रूट दिलेला आहे, तर -7/5 इज रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे m ची व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे -7/5. त्या इक्वेशन मध्ये पुट करू 5 -7/5 स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 2 into -7/5. त्यानंतर मी हे जे कॅल्क्युलेशन तिकडे सिम्प्लिफाय केले. बघा 5 मल्टिप्लाय -7 स्क्वेअर 49 5 स्क्वेअर 25. 5 5 जा 25 49/5. ठीक आहे. 2 into -7 -14 डिवाइड बाय 5. याची ऍडिशन मी या ठिकाणी केलेली. बघा बेस सेम आहे. 49 - 40 35/5 म्हणजे 7. k ची व्हॅल्यू -7. व्यवस्थित लक्षात घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे आपला सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. ठीक आहे. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्यासाठी 3 मेथडचा वापर केला जाणार आहे. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन, दुसरी मेथड आहे कम्प्युटिंग स्क्वेअर आणि तिसरी मेथड आहे फॉर्म्युला मेथड. त्यापैकी आपल्याला पहिली मेथड बघायची. पण ही मेथड शिकण्याच्या आधी आपल्याला एक स्टेटमेंट दिलंय, त्याचा अभ्यास करायचा आहे. इफ प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 0 then at least one of them is 0.
दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्यापैकी कमीत कमी एक संख्या 0 राहू शकते. फॉर एक्झाम्पल मी जर दोन संख्या घेतल्या ए आणि बी, सपोज दोन नंबर्स आहेत, तर दोन नंबरचं प्रोडक्ट जर 0 असेल, गुणाकार 0 असेल, देन आपल्याला आउटपुट काय भेटू शकतं बघा. इफ ए मल्टिप्लाय बाय बी इक्वल टू 0, देन ए इक्वल टू 0 और बी इक्वल टू 0. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर पहिली संख्या 0 असते किंवा दुसरी संख्या 0 असते. या ठिकाणी मध्ये तुम्हाला ऑर लावायचा आहे. ठीक आहे. चला आता ऍक्च्युअल मेथड बघूया. यासाठी मी सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म घेणार आहे. ठीक आहे. टेक स्टँडर्ड फॉर्म ऑफ quadratic equation. ax square plus bx plus c is equal to 0. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. a is not equal to 0. a b c belongs to r. ठीक आहे. काय आहे? रियल नंबर्स. आता ह्या मेथड मध्ये आपण काय करतो, सुरुवातीला प्रोडक्ट आणि सम हे लिहून घेतो. प्रोडक्ट आणि सम. प्रोडक्ट कुठून लिहायचं आहे तुम्हाला, तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट करायचंय. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट म्हणजे प्रोडक्ट यायला पाहिजे. प्रोडक्ट यायला पाहिजे ए मल्टिप्लाय बाय सी आणि सम घेतो आपण एक्सचा कोएफिशियंट बी. म्हणजे तुम्हाला दोन असे नंबर फाइंड आउट करायचे की ज्यांचा गुणाकार पाहिजे ए मल्टिप्लाय बाय सी आणि बेरीज पाहिजे पी. फॉर एक्झाम्पल मी ते दोन नंबर घेतले इथे, x1 आणि x2. ठीक आहे. x1 आणि x2. तर या दोन नंबरचा वापर करून आपल्याला पूर्ण सोल्युशन फाइंड आउट करायचे. मी एक्झाम्पल घेतोय, त्याच्या माध्यमातून आपण बघू की सोल्युशन फाइंड आउट कसं करतात. चला विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल घेतलंय मी. फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 3x² प्लस 11x प्लस 6 इक्वल टू 0. सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजेच x चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. फॅक्टरायझेशन प्रोसेस मध्ये आपल्याला सुरुवातीला इक्वेशन कन्सिडर करून घेऊ. 3x² प्लस 11x प्लस 6 इक्वल टू 0. त्यानंतर आपण लिहिणार आहे प्रोडक्ट आणि सम. प्रोडक्ट आणि सम. तो प्रोडक्ट कसा लिहितात रे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट घ्यायचंय तुम्हाला. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 3 आणि कॉन्स्टंट आहे 6 म्हणजे ए मल्टिप्लाय बाय 6. 3 गुणिला 6 18 प्रोडक्ट यायला पाहिजे. आणि सम मध्ये एक्सचा कोएफिशियंट तो आहे तुमचा 11. तो दोन असे नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे की ज्याचा गुणाकार यायला पाहिजे 18 आणि बेरीज यायला पाहिजे 11. आता सुरुवात कशी करायची बघा. 18 गुणाकार कधी येऊ शकतो, इकडे रफ काम करतोय मी. 18 1 18, 9 दुने 18, 6 त्रिक 18. ठीक आहे. आता तीन पेअर आपण शोधलेला, त्यापैकी बरोबर कोणती बघा. ऍडिशन करून बघू. 18 आणि 1 19. आपल्याला ऍडिशन पाहिजे 11. चुकीचं आहे, ही पेअर चुकीची. 9 दुने 18 आणि 9 आणि 2 11 होतो बघा. याचा अर्थ दोघी कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. तर आपला रिक्वायर्ड नंबर आहे 9 आणि 2. इथे लिहून घ्यायचे तुम्हाला 9 आणि 2. ठीक आहे. पुढची प्रोसेस काय करायची, ते जी मिडल टर्म आहे याचे दोन तुकडे करायचे तुम्हाला. स्प्लाइट अप म्हणतात त्याला. बघा फर्स्ट टर्म कंटिन्यू ठेवा 3x². ते दोन तुकडे कसे करायचे. 11x ला आपण लिहिणार आहे 9x आणि 2x. 9x प्लस 2x आणि लास्ट टर्म आहे आपली प्लस 6. फक्त मिडल टर्मचे तुम्हाला दोन भाग करायचे, 9x आणि 2x. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे. आता बघा फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये काय कंटिन्यू आपल्याला बघायचे, काय कॉमन आहे त्याच्यामध्ये. तर 3 आणि 9 मध्ये 3 कॉमन आहे आणि x² आणि x मध्ये x कॉमन आहे. रिमेनिंग पार्ट बघा 3 कॉमन निघाला, x² मधून x कॉमन निघाला, इथे उरेल x. x² म्हणजे 2x होते, 1 कॉमन निघाला, 1 होणार आहे. प्लस 9 मधून तुम्ही 3 कॉमन काढला, 3 त्रिक 9, या ठिकाणी 3 आणि x ऑलरेडी कॉमन काढलेला आहे. ठीक आहे. पहिला ब्रॅकेट आला x प्लस 3. हा ब्रॅकेट रिपीट करायचा आहे तुम्हाला, थोडी जागा सोडून x प्लस 3. आता या ठिकाणी कोणती टर्म येणार आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. 3 नंबरच्या टर्मकडे जायचं. 1 2 3. ती टर्म आहे तुमची 2x, त्याला डिवाइड करायचं या टर्मने x ने. एक्सेस कॅन्सल, काय आलाय 2, तर इथे तुमचं प्लस 2. आता पूर्ण इक्वेशन मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर x प्लस 3 हा कॉमन आहे.
सो x प्लस 3 आपण कॉमन काढू. सेकंड ब्रॅकेट मध्ये उरलेले 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ जसं मी तुम्हाला सांगितलं, एक तर फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल. मग दोन ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन 0 आहे. देअरफॉर x plus 3 is equal to 0 or 3x plus 2 is equal to 0. मग x ची व्हॅल्यू आहे तुमची पॉझिटिव्ह 3, हा होणार आहे निगेटिव्ह 3 or 3x equal to positive 2, हा होईल -2. सो x equal to -2 upon 3. मग x ची व्हॅल्यू आहे -3 or -2/3. हे दोघे झाले तुमचे सोल्युशन्स. तुम्ही असं लिहायचे देअरफॉर -3 and -2/3 आर सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन. दोघे काय झाले याचे सोल्युशन. परत एकदा रिपीट करतोय मी. सुरुवातीला इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे, त्यानंतर प्रोडक्ट आणि सम लिहिणार आहे. प्रोडक्ट कसं लिहायचं आहे, फर्स्ट x स्क्वेअरचा कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट a मल्टिप्लाय बाय c, 3 गुणिले 6 18, आणि सम म्हणजे x चा कोएफिशियंट तो आहे 11. तर दोन नंबर असे शोधायचे जिथे गुणाकार यायला पाहिजे 18 आणि बेरीज यायला पाहिजे 11. ते नंबर आहे 9 आणि 2. त्यानंतर मिडल टर्मचे तुम्हाला दोन भाग करायचे. 11x ला काय केलं आपण, 9x आणि 2x. बघा 9x प्लस 2x 11x. फर्स्ट टर्म लास्ट टर्म कॉन्स्टंट ठेवायची. आता फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये कॉमन काय, 3 आणि 9 मध्ये कॉमन आहे 3 आणि x स्क्वेअर आणि x मध्ये कॉमन आहे x. सो 3x कॉमन काढला, 3 कॉमन निघालाय, x कॉमन निघालाय तर x उरेल. 9 मधून 3 कॉमन काढला 3 उरेल, 3 त्रिक 9, x ऑलरेडी कॉमन काढलाय. तर पहिला ब्रॅकेट x प्लस 3, हा ब्रॅकेट कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे. आता इथे कोणता नंबर घ्यायचा आहे, थर्ड टर्मला तुम्हाला जायचंय. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. थर्ड टर्म आहे 2x, त्याला x ने डिवाइड करा, 2x अपॉन x 2. ठीक आहे, इथे आला +2. आता पूर्ण इक्वेशन मध्ये पहिल्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येणार 3x प्लस 2. दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल. सो x इक्वल टू -3 और x इक्वल टू -2/3. ही पूर्ण प्रोसेस आहे. अजून जास्त प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊ शकते प्रोसेस. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करूया. क्वेश्चन फर्स्ट आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे बाय द मेथड फॅक्टरायझेशन. ठीक आहे, सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहिले इक्वेशन घेणार आहे मी, x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. त्यानंतर आपण प्रोडक्ट आणि सम लिहून घेणार आहे. कसं लिहिलं बघा, प्रोडक्ट आणि सम. तर प्रोडक्ट लिहिताना पहिले x स्क्वेअरचा कोएफिशियंट घ्यायचा. बघा इथे दिलेला नाही म्हणजे 1 आणि कॉन्स्टंटची मल्टिप्लिकेशन करायची. a मल्टिप्लाय बाय c तुम्हाला करायचंय. सो 1 मल्टिप्लाय बाय 54, प्रोडक्ट पाहिजे तुमचं 54, आणि सम म्हणजे x चा कोएफिशियंट -15. प्रोडक्ट कसं लिहितात, a मल्टिप्लाय बाय c आणि सम म्हणजे x चा कोएफिशियंट म्हणजे b. आता दोन असे नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे की त्यांचा गुणाकार पाहिजे 54 आणि बेरीज पाहिजे -15 -50. ठीक आहे, तर आपण काय करू, आता प्रोडक्ट जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला बेरीजचा विचार करायचा असतो. हे चिन्ह नंतर देणार आपण. प्रोडक्ट जर पॉझिटिव्ह असेल तर बेरीजचा विचार करायचा, म्हणजे दोन संख्येचा गुणाकार पाहिजे 54 आणि बेरीज पाहिजे तुमची 15. ठीक आहे, चेक करू आता. 54 गुणाकार कधी येऊ शकतो रे. सो 1 मल्टिप्लाय बाय 54 येऊ शकतो, 2 मल्टिप्लाय बाय 27 येऊ शकतो, 3 मल्टिप्लाय बाय 18 येऊ शकतो. ठीक आहे, 4 देतो जरा, आणि 6 मल्टिप्लाय बाय 9 येऊ शकतो. आता बघू आपण एक एक पेअर ऍडिशन करून बघू. 54 प्लस 1 55 चुकीचं आहे, आपल्याला तर 15 पाहिजे. 2 प्लस 27 29, आपल्याला 15 पाहिजे, पेअर चुकीची आहे. 18 आणि 3 21, हे पण पेअर चुकीची आहे, आपल्याला 15 पाहिजे. 6 आणि 9 15 होतो बघा, तर ही पेअर आहे तुमची राईट पेअर. कसं ओळखायचं, पहिले व्यवस्थित गुणाकार लिहून घ्यायची, यापैकी एक पेअर फिक्स करायची. मग आता मी नंबर लिहून घेतो 6 9. आपण चेक करून बघू. 6 मल्टिप्लाय बाय 9 हा तर 54 होतोय,
पण 6 + 9 15 होतोय, आपल्याला पाहिजे ऍक्च्युली -15. मग प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल तर एक तर दोघी चिन्ह असतील पॉझिटिव्ह किंवा दोघी चिन्ह असतील निगेटिव्ह, सारखे चिन्ह असतील. मग दोघी पॉझिटिव्ह उत्तर बरोबर येत नाही, मग दोघी निगेटिव्ह देऊन बघू. आता चेक करू. -6 मल्टिप्लाय -9 मायनस मायनसचा गुणाकार होतो प्लस 6 × 54 बरोबर येतंय. आणि -6 - 9 ची ऍडिशन होते -50, हे सुद्धा बरोबर येते. ज्यावेळेस तुमच्या दोघी कंडिशन सॅटिस्फाय होतील त्यानंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची. चला मग सुरुवात करूया. मिडल टर्मचे तुम्हाला दोन भाग करायचे. आता फर्स्ट टर्म आहे x², मिडल टर्मला लिहायचे तुम्हाला -6x - 9x, लास्ट टर्म आहे +54 = 0. आता फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये काय कॉमन आहे बघा. x कॉमन आहे, इथे नंबर नाहीये, फक्त x² आणि x मध्ये x कॉमन आहे. x² म्हणजे 2x आहे, त्याच्यामधून एक कॉमन काढलाय ते एक शिल्लक राहील x मायनस या टर्म मध्ये x कॉमन निघालाय म्हणजे शिल्लक राहील 6. आता हाच ब्रॅकेट तुम्हाला रिपीट करायचंय, थोडं जागा सोडून x - 6 = 0. आता या ठिकाणी कोणती टर्म येणार आहे, शॉर्टकट टेक्निक लक्षात ठेवा. 3 नंबरच्या टर्मला तुम्हाला जायचंय. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, ती आहे -9x, त्याला डिवाइड करायचं या फर्स्ट टर्मने x ने. x कॅन्सल, इथे येईल -9. ठीक आहे. आता या ठिकाणी पूर्ण इक्वेशन मध्ये बघा x - 6 हा ब्रॅकेट रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे तो कॉमन काढू आपण. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये येईल x - 6 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x - 9 = 0. आता दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 येऊ शकते किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 येऊ शकते. सो x = 6 और x = 9. तर x = 6 आणि 9 हे दोघे झाले सोल्युशन. देयरफॉर 6 and 9 आर solutions of given equations. स्क्रीनशॉट काढून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर सेकंड पाहूयात. आता सुरुवातीला तुम्हाला इक्वेशन लिहून घ्यायचे. 2y² + 27y + 13 = 0. त्यानंतर आपण प्रोडक्ट आणि सम लिहिणार आहे. सो प्रोडक्ट दिलो आपण. प्रोडक्ट कसा लिहितात रे, y² चा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट घ्यायचा आहे. 2 × 13 26, a × c घ्यायचा आहे तुम्हाला. आणि सम म्हणजे y चा कोएफिशिएंट, तो आहे तुमचा 27. तो प्रोडक्ट असतो ac आणि सम असतो b. आता या ठिकाणी प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला ऍडिशनचा विचार करायचा आहे. तर 2 नंबरचा प्रोडक्ट पाहिजे 26 आणि ऍडिशन पाहिजे 27. प्रोडक्ट 26 केव्हा येतो रे, 1 × 26, 2 × 13. ठीक आहे. आता दोन पैकी बरोबर पेअर कोणती ती चेक करायचंय. दोघींची ऍडिशन करा. 1 + 26 27 म्हणजे पेअर बरोबर आहे, आपल्याला ऍडिशन पाहिजे 27. 2 आणि 13 ची ऍडिशन केली 15 म्हणजे पेअर चुकीची. लक्षात घ्या, जी पेअर बरोबर असेल त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर नंबर्स आहे 1 26. एकदा चेक करू. 1 × 26 26, 1 + 26 27. ठीक आहे, दोघे कंडिशन बरोबर आहे. देयरफॉर फर्स्ट टर्म कंटिन्यू करायची 2y². मिडल टर्मचे तुम्हाला दोन भाग करायचे. एक भाग येईल तुमचा 1y, दुसरा भाग येईल 26y, लास्टला +13 = 0. बघा व्हेरिएबल y इथे पण तुम्हाला y चा वापर करायचा. आता फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये काय कॉमन आहे आपण बघू. ठीक आहे. तर 2 आणि 1 मध्ये काही कॉमन नाहीये आणि y² आणि y मध्ये y कॉमन. ठीक आहे. तर ब्रॅकेट मध्ये येईल 2y² मधून y कॉमन काढलाय ते शिल्लक राहील y प्लस या ठिकाणी y कॉमन काढलाय शिल्लक राहील 1. आता हाच ब्रॅकेट तुम्हाला रिपीट करायचा आहे. 2y + 1 = 0. तर या ठिकाणी कोणती टर्म येणार आहे, शॉर्टकट टेक्निक लक्षात घ्या. 3 नंबरच्या टर्मला तुम्हाला जायचंय. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. ती आहे 26y, त्याला 2y ने डिवाइड करा. y गेट्स कॅन्सल. 2 13 ते येणार आहे 13 म्हणजे +13. आता पूर्ण इक्वेशन मध्ये बघा 2y + 1 आणि 2y + 1 कॉमन आहे.
ठीक आहे. तर फर्स्ट ब्रॅकेट आहे 2y प्लस 1 आणि सेकंड ब्रॅकेट आहे y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 राहू शकते किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 राहू शकते. देअरफॉर 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 और y प्लस 13 इज इक्वल टू 0. तर y ची व्हॅल्यू इथे काय येणार आहे बघा, पॉझिटिव्ह 1 हा होईल -1, इथे 2y और y इक्वल टू -13. ते y ची व्हॅल्यू येणार आहे y इज इक्वल टू -1 टू मल्टीप्लाई इट करना विल डिवाइड और y इक्वल टू -30. हे दोघे झाले सोल्युशन ऑफ द इक्वेशन. देयरफॉर -1/2 and -13 are solutions of given equation. अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहे, तो तुम्हाला घरी ट्राय करायचे. ठीक आहे. उद्या भेटूयात आपण.